सासरलाही बहीण निघाली. नमस्कार मंडळी, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांच्या जीवनासंबंधी. अलका कुबल ह्या मराठी हिंदी चित्रपटातून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. बाल कलाकार म्हणून त्यांनी लहानपणापासूनच व्यावसायिक नाटकांतून काम करायला सुरुवात केली. इयत्ता 10वीमध्ये असतानाच त्यांनी चक्र या चित्रपटात छोटी भूमिका केली होती. नटसम्राट, संध्या छाया, वेडा वृंदावन अशा काही नाटकात त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. स्त्रीधन या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत व्यावसायिक अभिनेत्री म्हणून प्रवेश केला. माहेरची साडी हा प्रसिद्ध चित्रपटाच्या यशामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यासोबतच लेक चालली सासरला, तुझ्या वाचून करमेना, माहेरचा आहेर, दुर्गा आली घरा, काळूबाईच्या नावानं चांगलं, सुहासिनीची सत्वपरीक्षा, अग्निपरीक्षा असे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले. यापैकी काही चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली. अमृतवेल, युगंधरा, बंदिनी, एरे रे पैसा, आकाशछेप, माझी आई, काळूबाई अशा दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. अलका कुबल यांचा जन्म 23 सप्टेंबर 1968 मध्ये गोरेगाव, मुंबई येथे झाला होता. त्यांच्या पतीचे नाव समीर आठले आहे. त्यांचा 1992 मध्ये विवाह झाला होता. अलका कुबल यांचे वडील टाटा मिल्सच्या तांत्रिक विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत होते, तर त्यांची आई सुमती कुबल एका महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांनी गोरेगाव येथील महाराष्ट्र विद्यालयात आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर मुंबईतील दालमिया कॉलेजमध्ये शिक्षण घेतले, जेथे त्यांनी मानसशास्त्र विषयात कला स्नातक BA पदवी मिळवली. जरी त्यांच्या कुटुंबाची कला क्षेत्राची पार्श्वभूमी नसली तरी कुबल लहानपणापासूनच सृजनशील क्षेत्राकडे आकर्षित झाल्या होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मराठी रंगभूमीवर बालकलाकार म्हणून केली आणि शालेय जीवनात विविध नाटकांचे सुमारे 400 प्रयोग केले. या काळातील त्यांच्या सर्वात उल्लेखनीय नाट्यकृतींमध्ये नटसम्राट, संध्या छाया आणि वेद वृंदावन यांचा समावेश आहे. अलका कुबल यांनी आपल्या व्यावसायिक अभिनयाची सुरुवात मराठी रंगभूमीवर केली, जेथे त्यांनी आपला माणूस आणि वाटवत सावित्री यासारख्या नाटकांमध्ये काम केले. त्यांनी 1981 मध्ये चक्र या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यांचे पहिले मोठे व्यावसायिक यश 1984च्या लेक चालली सासरला या चित्रपटात मिळाले, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्यांना चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून स्थापित केले. राम जानकी कृष्ण रुक्मिणी शोभे 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1990च्या दशकात कुबल या कुटुंब केंद्रित आणि स्त्रीप्रधान चित्रपटाचं समानार्थी नाव बनल्या. त्यांनी कणखर मुलगी, आज्ञाधारक सून आणि समर्पित आई यासारख्या विविध घरगुती भूमिका साकारण्यात प्रावीण्य मिळवले. 1991 सालच्या ब्लॉकबस्टर माहेरची साडी या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीची एक ऐतिहासिक उंची गाठली, जो मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. स्त्रीधन आणि तुझ्या वाचून करमेना मधील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना समीक्षकांची प्रशंसा आणि पुरस्कार मिळाले. एक भावनिक नायिका म्हणून असलेल्या त्यांच्या प्रतिमेला आव्हान देण्यासाठी त्यांनी श्रीमंत दामोदर पंत या चित्रपटाद्वारे विनोदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पण या अशा महान नायिकेचा एकदा कार अपघात झाला. त्याविषयी त्या म्हणतात, माझा अपघात झाला होता. मी 6 महिने बेडवर होते.
माझं वजन 110 किलो झालं होतं. सर्जरी झाली. डॉक्टरने मला पुन्हा उभं केलं. ज्यावेळी माझ्या हातात एकामागोमाग एक 6 सिनेमे होते. मी त्यांच्याकडे चेकअपला गेले. त्यांना म्हटले की मी रात्रीच्या गाडीने निघणार आहे. 3-4 महिने मुंबईला येऊ शकणार नाही. पण डॉक्टरांनी मला सगळं बंद करायला सांगितलं, कारण मला सर्जरीची आवश्यकता होती. तेव्हा मला वाटलं की काही निर्माते थांबतील, पण तसं झालं नाही. बऱ्याच जणांना रागही आला की असं कसं शूट रद्द केलं, आमचं शूट करून मग सर्जरी करायची ना, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना माझ्या परिस्थितीचं गांभीर्य माहीत नव्हतं. तर असाही अनुभव आला. 1-2 निर्माते मित्र माझ्याकडून सायनिंग अमाऊंट परत केली. आता मी लगेच उभी राहू शकणार नाही असं त्यांना वाटलं. अलका कुबलची रंजना देशमुख झाली असंही एकजण म्हणाले. इंडस्ट्रीत माझ्याबद्दल अशीच माहिती पसरवली गेली, पण असं नव्हतं. मी फक्त काही महिने बेड रेस्टवर होते, असा इंडस्ट्रीतील अनुभव त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. कॅमेरासमोर 3 दशके काम केल्यानंतर अलका कुबल यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या निर्मिती कार्यामध्ये सुहासिनीची सत्वपरीक्षा, नाते मामा भाचीचे, अग्निपरीक्षा आणि ट्रान्सजेंडर समुदायाला भेडसावणाऱ्या आव्हानावर भाष्य करणारा सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा चित्रपट आम्ही का तिसरे यांचा समावेश आहे. सासरलाही बहीण अनेक चित्रपटामध्ये अलका कुबल यांनी देवीच्या भूमिका केल्या आणि त्या प्रचंड गाजल्या. परंतु कालांतराने त्यांना ती भूमिका बंद करावी लागली, कारण लोक त्यांना आता साक्षात देवी समजायला लागले होते. लोक भेटायला यायचे त्यावेळा त्यांच्या ते पाया पडायचे आणि अलका कुबल यांना ही गोष्ट खटकू लागली. त्यामुळे त्यांनी ठरवलं की यापुढे देवींचे चित्रपट करायचे नाहीत, कारण लोकांनी आपल्याला देवी समजणं हे त्यांना मान्य नव्हतं. अशी ही महान अभिनेत्री अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अलका कुबल यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये पदार्पण चित्रपट स्त्रीधनसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, तुझ्या वाचून कर्मेनासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, सुना येती घरा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मराठीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन, धुरला चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री मराठीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन, 2013 राज्य सांस्कृतिक पुरस्कार, 2016 व्ही शांताराम पुरस्कार असे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.